तर आमच्या आरक्षणाचं संरक्षण सरकार करणार नसेल तर राजकारणामध्ये उतरू असा इशारा देण्यात आलाय। आमचं आरक्षण वाचवा अन्यथा सरकारला घरचा रस्ता दाखवू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे। तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणासाठी बच्चू कडूंची धडपड आहे असं शेंडगे यांनी म्हटलं। बच्चू कडूंनी निवडणुकीमध्ये ओबीसींच्या मतांची अपेक्षा करू नये असा इशारा शेंडगे यांनी बच्चू कडू यांना सुद्धा दिलाय। हे पुढची राजकीय भूमिका अजून आमची काही ठरलेली नाही, पण ही भूमिका जी आहे ही भूमिका आम्हाला आज ना उद्या द्यावी लागेल, कारण शेवटी आमचं आरक्षणाचं संरक्षण हेच सरकार करणार नसेल किंवा कुठलं सरकार करणार नसेल तर आम्हाला शेवटी राजकीय आखाड्यात उतरावं लागेलच। म्हणून आम्ही शासनाला इशारा देत आहे की तुम्ही आमचं आरक्षण वाचवा, नाहीतर येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये या सरकारला जे आहे घरचा रस्ता दाखवण्यासाठी हा ओबीसी हा सक्षम आहे। आज जे काय बच्चू कडू जे काय मराठा आरक्षणासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीनं कसं आरक्षण मिळेल यासाठी त्यांची धडपड जी आहे ती अख्ख्या सगळ्या ओबीसी समाजानं पाहिले, महाराष्ट्रानं पाहिलेली आहे। त्यामुळे ह्या ओबीसी समाजाच्या अन्नात माती कालवण्याचं काम जे आहे ते त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे। आणि शेवटी त्यांना त्यांचा राजकीय काय अजेंडा असेल सुद्धा तो करण्यासाठी ते करत असतील, पण मग मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र ओबीसीच्या मताची अपेक्षा जी आहे ती त्यांनी करू नये।